तो आज 3 जनवरी को गांधी ज्योति सावित्रीबाई फुले की जयंती है और आज हम यहाँ पे सभी इस कार्यक्रम में उपस्थित है। तो सबसे पहले मैं गांधी ज्योति सावित्रीबाई फुले को विनम्र अभिवादन करती हूँ और अपने 2 शब्द की शुरुआत करती हूँ। तो जो मैं आज सभी लड़कियों को उनकी मातृभाषा में समझाना चाहती हूँ। आज के इस दिन पर 3 जनवरी के दिन पर मैं कुछ 2-3 वाक्य उससे भी ज्यादा बताना चाहती हूँ, तो ध्यान में रखकर सब जन सुने कि आज 3 जनवरी हम सावित्रीबाई फुले की जयंती मनाते हैं। सज कर आए हैं, उनके जैसे कपड़े पहनकर आए हैं, उनके बारे में हम जानकारी बता रहे हैं, लेकिन इससे कुछ नहीं होता। सच में सावित्रीबाई फुले जैसी थी वैसे आपको बनना है और वो बनने के लिए उनके जैसे जो गुण है, उनकी जो चरित्र है वो आप में लाना है। मैं देखती हूँ कि यहाँ गेट के अंदर जब लड़कियाँ स्कूल में पढ़ने के लिए माँ बाप भेजते हैं और आती है, तो उसमें से कितनी लड़कियाँ पढ़ना चाहती है और सावित्रीबाई फुले की जैसे बनना चाहती है? कितनी लड़कियाँ पढ़ना चाहती है? क्या माँ बाप भेजते हैं इसलिए स्कूल में आती है? बस ये 2-3 है, ऐसे 2-3 लड़कियाँ है। तर पहा, हसण्याचा विषय नाही, महत्वाचा विषय आहे की मुली तुझा आईवडील शाळेत पडवतात म्हणून टाइमपास करायला येतात काय काय बोल. सावित्रीबाई फुलेंनी एवढं कष्ट करून सगळ्यांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे, समान शिक्षणाची, पुरुषांच्या बरोबर महिलांना काम करण्याची, शिक्षणाची सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीचा आपण गैरवापर करतो। खास करून मुलींना मी सांगत आहे की या दिलेल्या संधीचा, आईवडिलांनी दिलेल्या संधीचा, सावित्रीबाईंनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाला विसरू नका। तुम्ही शाळेमध्ये येता तर खरं शाळेमध्ये शिक्षणासाठीच या, बाकीच्या इतर गोष्टींमध्ये लक्ष घालू नका। मी आता पाहते जेव्हा ही नर्सरीची मुलगी किंवा नर्सरीच्या KG1 ची मुलगी जेव्हा शाळेमध्ये असते ती निरागस निर्मळ मनाची असते आणि जशी जशी ती मोठी होत जाते तशी तशी तिच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येत असतात आणि त्या वेगळ्याला तुम्ही मार्गाला जाऊ नका। आपलं ध्येय कुठलं आहे, आईवडिलांनी आपल्याला कशासाठी शाळेत पाठवलं हे ध्येय ठेवा। शिक्षणासाठी पाठवलं, शिक्षणच घ्या, बाकी इतर गोष्टींमध्ये नाक खुपसू नका, कारण की आयुष्य हे फार सुंदर आहे। आईवडिलांच्या विश्वासाला तुम्ही तडा जाऊ देऊ नका। आईवडील मोठ्या विश्वासाने मुलींना शाळेमध्ये पाठवतात, त्या आईवडिलांचा मान ठेवा। शिक्षक मोठ्या गर्वाने मुलींना जेव्हा शिकवतात आणि मोठ्या झाल्यानंतर सांगतात की ही माझी विद्यार्थिनी आहे, ही माझी विद्यार्थिनी आहे असं सांगतात, म्हणून शिक्षकांचा सुद्धा मान ठेवा आणि शिक्षक जे तुम्हाला सांगतात, मार्गदर्शन करतात ते तुमच्यासाठी चुकीचं नाहीच राहत। कुणाला वाटत असेल की मॅम मला रागवते, मारते आणि मी जे काय करते ते मला करू देत नाही, परंतु त्यामागे उद्देश फक्त एकच असतो की मुली चांगल्या घडल्या पाहिजे, चांगले संस्कार त्यांच्यावर गेले पाहिजे। आणि ह्या सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्यांचं फक्त इतिहासातलं फक्त त्यांचं नाव, त्यांचं गाव, त्यांचं कार्य एवढंच आपल्याला सांगायचं नाही आहे, तर सावित्रीबाई फुले सारखी काहीतरी आपल्याला बनायचं आहे, त्यांचे गुण आपल्यामध्ये आणायचे आहे, पूर्ण कारणावर थोडेफार तरी आणायचे आहे। आणि आईवडिलांसाठी तुम्ही जे काही तर तुम्हाला पाठवलेला शाळेमध्ये तर त्या आईवडिलांचा मान ठेवा, आईवडिलांचा विश्वास ठेवा, आईवडिलांचे मान वर करा, खाली करू नका। मला माहित आहे की मोठ्या मुली झाल्यानंतर काय करतात ते सगळ्यांनाच माहित आहे। याच्यानंतर जर मला असं काही आढळलं तुम्ही सगळ्यात आधी टीसी देणार आहे। मुलींना मी आताही सांगते, तुम्ही शाळेत आल्यानंतर फक्त शाळा आणि शिक्षण ह्याच गोष्टी इथं आल्या पाहिजे, बाकीच्या गोष्टी नकोत, मला बिलकुल पाहिजेच नाही। मी आता सांगत आहे, पूर्ण महिलांची ही शाळा आहे, महिला शिक्षिका ठेवलेल्या आहे आणि त्या आईसारखं तुमच्यावर प्रेम करतात, आईसारखी वागणूक तुम्हाला देतात, आईसारखं तुम्हाला वागवतात, तुमच्या समस्या विचारतात, तुम्हाला काय समस्या आहे टीचर लोकांना सांगा, शिक्षकांना सांगा, महिला शिक्षिका आहे त्यांना सांगा, तुमच्या मनामध्ये तर काय विचलित होत असेल ते सांगा, आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू। तुम्ही वाम मार्गाला जाऊ नका। मी आता सांगते, लहान मुलींना नाही समजत, तर तीच नर्सरीमध्ये मुलगी जेव्हा 5वी 6वी 7वी पासून जेव्हा मोठी होते तेव्हा तिच्यामध्ये खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या विचार संकल्पना येत असतात। सांगायचं टीचरला, शिक्षकांना सांगायचं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मनाने काही करता, आईवडिलांचा विश्वास गमावता, आईवडिलांना खाली मान टाकायची
खाली म्हणता कशी वेळ आणता, कारण की तुमच्या आईवडिला 10 वेळा आम्ही बोलवतो, आई वडील गेटच्या आतमध्ये पाय ठेवत नाही. का बरं नाही ठेवत? एवढीशी चूक होऊ द्या लहानपणी 10 वेळा येतात, शिक्षकांनी असं केलं, शिक्षकांनी तसं केलं, असं केलं. जेव्हा मुलींची चूक असते ना, शिक्षक जेव्हा 10 वेळा फोन करते तरी एका फोनचं उत्तर देत नाही आई वडील. का नाही देत? तुम्ही त्यांची मान खाली घालवता म्हणून. पालकांची हिंमत नाही शाळेमध्ये यायची. 10 वेळा बोलवतो आम्ही त्यांना, शाळेत या, शाळेत या. एकही पालक यायला तयार नाही, कारण की मुलगीच तशी आहे. त्यांना माहित आहे आपली मुलगीच कशी आहे. म्हणून एवढं सांगत आहे मी तुम्हाला. आज हा 3 जानेवारीला एवढा उपदेश करत आहे की असं काही करू नका की ज्याने तुमच्या शिक्षकाचा मान, तुमच्या आईवडिलांचा मान खाली जाईल. तुम्हाला माहित आहे इतिहासामध्ये एक सावित्री होती, तिने सत्यवानाला यमलोकातून परत आणलं. आणि ही दुसरी सावित्रीबाई फुले आहे की तुमच्या शिक्षणासाठी तिने काय काय नाही केलं. तुम्हाला समान संधी उपलब्ध करून दिली. तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहात. मुलींचा शिक्षण फ्रीमध्ये झालेलं आहे. MBBS जर करत असाल तर तुम्हाला कमी फीस भरावी लागते. एवढी सुविधा आता गव्हर्नमेंटने करून दिलेली आहे. म्हणून शिका. आजही मी या दिवशी मी तुम्हाला सांगत आहे की शिका. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. तसंच नुसतं शिकून नाही तर सुसंस्कृत पण व्हा. तुमच्यामध्ये चांगले संस्कार आणा. एक मुलगी शिकली तर एक घर शिकते. मुलगी दोन्ही घरी प्रकाश देते, सासरी आणि माहेरी. माहेरी असताना ती बाहेरच्या लोकांना आपलंसं करते आणि सासरी गेल्यानंतर पुढे सासरचं करून कायापालट करते. जर ती तीन मनात घेतलं तर ती संपूर्ण घराचा, कुटुंबाचा सर्वनाश पण करू शकते. ती सती सावित्री पण आहे आणि तीच म्हणून दुर्गा चंडिका पण आहे. आपल्यामध्ये एवढे गुण आहेत. तुमच्यामध्ये चांगले गुण आहेत, वाईट गुण आहे. चांगला गुणाचा तुम्ही स्वीकार करा आणि वाईट गुण टाकून द्या. आजही मुलींना मी आज ह्या स्त्री शिक्षणाच्या 3 जानेवारीच्या मला वाटते शिक्षिका बालिका दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये. आणि हा बालिकांसाठी दिवस आहे. म्हणून या दिवशी नुसतं स्पीच देऊन ऐकू नका, तर काहीतरी आपल्यामध्ये एक प्रण करा, एक निश्चय करा, एक ध्येय ठेवा की मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, मला एअर होस्टेस बनायचं आहे, मला सावित्रीबाई फुले सारखं बनायचं आहे, मला शिक्षिका बनायची आहे, तर मला एक चांगली स्त्री बनायची, एक चांगली उत्कृष्ट अशी नारी बनायचं आहे. नाही जर बनलं तर एक चांगली एक महिला तरी बना, नाही का? जेणेकरून तुम्ही आईवडिलांचं नाव, सासरचं नाव, मायेचं नाव रोशन करा. एवढं जरी केलं तरी खूप आहे. नाही जर तुमच्याने काय जमत असेल. परंतु मुलींना मी आजही सांगते की तुम्ही अशा वाममार्गाला बिलकुल लागायचं नाही. बघा, माणसाची जी आपली इच्छा असते किंवा आपली नजर असते, आपल्याला चांगल्या गोष्टी सगळ्यात आवडतात, परंतु ते सगळंच काही चांगलं राहत नाही. डोळ्यांनी जे आपल्याला चांगलं दिसते ते सगळे चांगलं राहते का? नाही राहत. त्याचे गुण पण असतात आणि त्याचे तोटे पण असतात. म्हणून त्या दोन्ही गोष्टीचा विचार करायचा. आणि एवढंच मी या दिवशी सांगू इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र.